हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। रमी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार, दोषी आढळल्यास राजीनामा देईन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। आपल्याला रमी खेळता येत नाही, आरोप बिनबुडाचे, ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टामध्ये खेचल्याशिवाय राहणार नाही, माणिकराव कोकाटे यांचा इशारा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांचा राजीनामा। काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त, तर काही नेत्यांकडून सरकारवरती प्रश्न उपस्थित। न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं, जगदीप धनखड यांना भोवल्याची चर्चा, प्रस्ताव स्वीकारल्याने सरकारची नाराजी ओढवून घेतल्याची राजकीय वर्तुळामध्ये कुजबूज। योगेश कदमांनी हक्कभंगाचा इशारा दिल्यानंतर अनिल परब यांच्या आरोपांच्या फैरी, सावली बार पाठोपाठ सावित्री नदीमधील गाळ उपशावरूनही गंभीर आरोप। 2006च्या मुंबई साखळी स्फोटांच्या संदर्भात हायकोर्टाच्या निकालाला सरकारचं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान, तातडीनं सुनावणीची मागणी, 24 जुलैला होणार सुनावणी। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 4 ऑगस्टला, वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला, उज्ज्वल निकम यांची माहिती। सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी ओढे दुथडी भरून, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणीमध्ये पूरस्थिती, अनेक मार्ग बंद। भारतीय वायुदल यावर्षी सप्टेंबरपर्यंत सर्व मिग-21 विमानं निवृत्त करणार, तेजस मार्क 1A विमान घेणार मिग-21ची जागा। आणि भारतीय लष्कराच्या ताफ्यामध्ये प्रथमच लढाऊ अपाचे हेलिकॉप्टर्स, अमेरिकेच्या बोईंगकडून $800 दशलक्ष ना 6 अपाचेंची खरेदी, 3 हेलिकॉप्टर्सची पहिली खेप देशामध्ये दाखल। नमस्कार, मी यामिनी